आणि आता बातमीपत्रामध्ये ज्योतिबाच्या भक्तांसाठी महत्त्वाची बातमी। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा ज्योतिबाच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे। त्यामुळे पुरातत्व विभागाच्या तज्ञांकडून 21 जानेवारीपासून प्रक्रिया सुरू होईल। 24 जानेवारीपर्यंत संवर्धनाचं काम असेल, त्यामुळे मूळ मूर्तीचं दर्शन बंद राहणार आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून। शेखर, काय नेमके आणखी तपशील मंदिर प्रशासनाकडून दिले गेलेत? रिद्धी, खर तर लाखो भाविकांचं हे एक श्रद्धास्थान आहे आणि अर्थातच मूळ मूर्तीला त्या ठिकाणी कोणतीही इजा पोहोचू नये यासाठी आणि अधिक वर्ष टिकावी यासाठी ही रासायनिक संवर्धन प्रक्रिया जी आहे ती केली जाणार आहे। जी उद्यापासून या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। उद्यापासून 24 तारखेपर्यंत ही प्रक्रिया जी आहे ती सुरू राहणार आहे आणि या काळामध्ये भाविकांना मूळ मूर्तीचं दर्शन जे आहे ते घेता येणार नाही। मात्र निश्चित दुसरीकडे कासव चौक आहे, त्या कासव चौकामध्ये मात्र उत्सव मूर्ती आणि कलशाचं दर्शन जे आहे ते मात्र भाविकांना घेता येणार। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती भाविकांनी देवस्थान समितीला सहकार्य करावं अशा पद्धतीचं आवाहन देखील केलेलं आहे। त्यामुळे निश्चितच या संवर्धनानंतर अधिक उठावदार मूर्ती आणि सुबक मूर्ती जी आहे ती भाविकांना यासाठी दर्शनासाठी खरं तर पाहायला मिळणार आहे, हे मात्र नक्की। जी शेखर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।